झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी आता तू PhD झाली आहे म्हटलं सासरवाले चार चौघात लई कौतुक करतील बघ तुझं. आमची सून PhD झाली पण म्हणून का तुला असं म्हणणार नाही ते की बाई आज दळण कांडू नको, स्वयंपाक करू नको, पाणी भरू नको. अगं हे करावंच लागतं आणि होणार नसेल ना काय ते आत्ताच ठरवून आपण जाऊन सांग बाई घरी, नाही तर नंतर बसशील रडत. आपण आपल्या बॅचचं रियुनियन करूया. पर्या तुझी ओल्ड क्रश वगैरे असेल ना तिला बोल, लग्न करून टाकू तिच्याशी. काय गंमत. दुकानात काही काम नव्हतं वाटतं म्हणून अशी गंमत सुचू राहिली. काय मला जाऊ दे ना, मला झोप आलीये. येडी झोप आली म्हण. हाय का नुसतं येडी म्हणलं तर लगेच फुगायचं ना. ए गमतीने म्हणलो. ऐक ना, मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. काय आणलं असेल ओळख? गजरा नाही, अजून एक चान्स. ओळख. गोडी शेव. ऐक खास काहीतरी स्पेशल. जिलबी कुठं खाते भाई मी या वेळेला. जिलबी? या वेळेला तुझ्यासाठी मी जिलबी आणणार आहे. तुझी अक्कल काही पान खायला गेली का? पान आणलं? नको, तुला माहिती ना आपण नाही आवडत घरातल्या बायकांनी पान सुपारी खाल्लेलं. मग कशाला आणलो? पण मला आवडतं ना तू पान खाल्लेलं. द्या मग. मी माझ्या हाताने खाऊ घालणार आहे. का? मला काही खाता येत नाही वे. बघा आता, एवढ्या लांबून एवढं फेमस पान उगाच आणलंय होय. दादा काय पपे? अरे लय मच्छर चाव राहिले, क्रीम पाहिजे होत. आत्ताच पाहिजे? हा देतो. मी काय करू राहिली? ती बाम शोधू राहिली ती. डोकं दुखतंय तिचं. मग क्रीम पण तिथंच असेल ना. नाही पपे पपे, क्रीम आणलं मी. दादा अरे मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. सकाळी बोलू ना फ्रेश मूड मध्ये. हा अरे पण पपे माझं डोकं लय दुखतंय. ठणकतंय ग. मी भेटला का ग तुला बा?
अगं इथे हे घे. काय झालं अगं तुझ्या ओठात रक्त येते. पप्पे अरे दादा रक्त येते. पप्पे ओरडू नको, ते रक्त नाहीये, पान आहे. नाही म्हणजे ती नकोच म्हणत होती, पण तिला आवडतं म्हणून मीच आणायला सांगितलं पान. पप्पे कोणाला सांग. आणि मी काय गावभर गाजावाजा करणार आहे का? काळजी नको करू. थँक्स पप्पे. अरे पण दादा, हा, तुला आतनं दार लावून घ्यायला काय होतं? गुडघे काय म्हणता सासूबाई? काय म्हणायचे आता, वय झालं आता. आता शेवटच्या घटका मोजीत बसायचं. अरे असं कसं म्हणून चाललं सासूबाई? अजून बरंच काही बघायचंय की. अरे या वर्षी जन्मशताब्दी आली आपल्या निकम गुरुजींची. हा. कार्यक्रम कसा दणक्यात झाला पाहिजे बघा. ताण नाही घ्यायचा, मी आहे, ताण नाही घ्यायचा. आला तुमचा अद्रकवाला चहा घ्या. हा, चहा घेतो, पण मी काय म्हणलो ते ऐकलं का तुम्ही? काय जन्मशताब्दी बद्दल. जन्मशताब्दीचा कार्यक्रम एकदम दणक्यात झाला पाहिजे. आपल्याला काही कमी आहे काय? अरे गाव जेवण घालू आपण, सगळीकडे लाइटिंग, रोषणाई करू एकदम. काही ताण नाही घ्यायचा, मी आहे ना. प्रकाशराव पण म्हणजे एवढा खर्च. अरे खर्चाचा ताण तुम्ही काय घेता दादा? ताण नाही घ्यायचा. मी काय म्हणतो, गावातल्या सगळ्या गोरगरिबांना तूरदार आणि तांदूळ वाटप करू आपण. एकदम बेकार झाला पाहिजे जन्मशताब्दीचा कार्यक्रम. हा पण ते मुन्नेच्या लग्नाचं पण चालू आहे ना. अरे चालू द्या की मग, मी कुठं नाही म्हणालो. मुन्न्याच्या लग्नातही हेच करू आपण. हा काय तूर डाळ आणि तांदूळ वाटायचं? आव नाही हो, लाइटिंग आणि रोषणाई म्हणतोय मी. झगमगाट झाला पाहिजे. मी तर तुम्हाला म्हणतो अक्का, मुन्न्याच्या लग्नात असा बँड बाजा आणू आपण, पार 10 किलोमीटर पर्यंत आवाज गेला पाहिजे. एकदम दणका बेकार लग्न झालं पाहिजे बघा. ताण नका घेऊ तुम्ही, मी आहे ना. नाही पण प्रकाशराव उगाच एवढा खर्च नको ना. अरे खर्चाचं काय घेऊन बसला तुम्ही? अरे एकुलता एक पोरगा आहे तुमचा, भातचा आहे माझा. मुन्न्याच्या लग्नाची पत्रिका अशी छापायची अक्काबाई की कमीत कमी 10 वर्षापर्यंत लोकांनी जपून ठेवली पाहिजे बघा. हा एकदम दणका, ताण नाही घ्यायचा, मी आहे. नाही प्रकाशराव, म्हणजे तुम्ही म्हणले एवढं तर फार झालं, पण म्हणजे जावई माणसाकडनं एवढे पैसे, म्हणजे मी बँकेत लोनला प्रपोजल टाकलंय, फाईल होईलच ना एवढ्यात सँक्शन माझी. लोन काढलं जावई म्हणून एका मिनिटात परक केलं बघा तुम्ही मला. तुम्हाला सांगतो सासूबाई, हे लोक की नाही मला आपलं मानतच नाही बघा. हा अहो तसं नव्हतं म्हणायचं प्रकाशराव मला. अरे तसं नाही म्हणजे कसं मग? हा तुम्ही मला सांगा सासूबाई, मी या घराचा माणूस आहे. जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाला आणि मुन्न्याच्या लग्नाला मी हातभार लावणार म्हणजे लावणार. कॅश कधी घरी आणून टाकायचे तेवढं सांगा फक्त. दोन्ही कार्यक्रम निकम घराण्याला शोभतील असे झाले पाहिजेत. हो की नाही सासूबाई? हा एकदम पटलं मला. पटलं ना तुम्हाला? मग बस झालं, आता ताण नाही घ्यायचा, मी आहे. काळजी घ्या. बरं मी आता निघतो, घाईत आहे. हा जेवण करून गेले असते तर बरं झालं. नाही आता घाईत आहे, पुढच्या वेळेला. बर बर सासूबाई येतो म्हणला, काळजी घ्या स्वतःची. देवाची कृपा झाली रे बाबा, लई गुणाचं जावई भेटला. जावई बापूंनी लयच मनावर घेतलेलं दिसतंय बुवा. घेऊ दे की, त्याला काय होतंय? माझं काही म्हणणं नाहीये, मग अगं पण ते म्हणले पैसे आणून ठेवतो. हे असले पैसे आपल्याला घरात नको बुवा. उद्या रेड बीड पडली म्हणजे एवढे वर्ष कमवलेली इज्जत सगळी मातीत जायची. हे पा, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. मुन्न्याचं लग्न दणक्यात झालं पाहिजे.
वरमाय म्हणून मिरवायला तेवढा एकच चान्स आहे मला. हं? अवघड आहे बुवा. मावशी टोमॅटो कशी दिली? 10 अर्धा. पप्पी लक्ष कुठे आहे तुझं? मेथीच घेऊन राहिली मी. मेथीची जुडी नीट पाहून घ्यावी लागते. मेथीची पानं कशी बारीक आणि चांगली असली पाहिजेत, कोवळी तर चांगली असते ती. आणि अशी मोठी पानं असली ना तर कडू असते. गावरान मेथी कशी ओळखशील सांग बरं? कशी? हे बघ, मेथी जर अशी गवतानं बांधलेली असलं ना तर ओळखायचं की ती कोवळी आहे आणि जवळच्या खेड्यापाड्यात आली ती चांगली असते. हा. आणि अशी सुतळीने बांधलेली असली ना तर ओळखायचं की लांब आडत बाजारात आली ती चांगली नसते. कळलं का नीट? कळलं ना ग. मी काय पहिल्यांदा बाजार करू राहिली का? काय माहिती मला हे सगळं. तू का म्हणून नव्याने सांगू राहिली मला? अगं पप्पे, आता हे सगळं ध्यानात घ्यायला पाहिजे तुला. उद्या तुझं लग्न झालं, सासरी गेली तर स्वयंपाक पाणी नाही का करायचे? आणि हे नाही समजलं म्हणजे चालेल का तसं? झालं का तुझं पुन्हा सुरू? हा, हे घ्या पैसे. पप्पे पप्पे ए पप्पे, काय चुकीचं बोलले ग मी? तुझ्या भल्याचं तर बोलले ना. हा. पप्पे, नवी नवरी घरात आली ना की तिची हक्काची खोली म्हणजे स्वयंपाकघर असते. अगं आई, अगं काय किती बी बदलला ना तरी बाईचं आणि स्वयंपाकघराचं नातं नाही बदललं. लग्न करून सासरी गेलं ना तिथं वेगवेगळ्या आवडीनिवडीची माणसं असतात. कोणाला सपक आवडतंय तर कोणाला तिखट, कोणाला कांदा चालत नाही तर कोणाचं लसणं बिगर भागत नाही, कोणाला साखर चालत नाही तर कोणाला मीठ कमी लागतं. या सगळ्या आवडीनिवडी लक्षात ठेवायच्या आणि त्याप्रमाणे त्यांना करून खाऊ घालायचं. काय आई मी तुझं ऐकलं ना, आता तू माझं ऐक बरं. आणि पप्पे, वांगे चांगले दिसायले. मावशी कसे दिले? द्या. आणि पप्पे, कोबी, बटाटा, वांगी, पालक, भेंडी ह्या भाज्या ना सगळ्यांना आवडतात, त्या करायच्या. पण ढेमशे, कारलं, शेपू या भाज्या फरमाईशी बिगर करायच्याच नाही. आता नवीन लग्न झालं सगळ्यांच्या आवडी निवडी नाही कळत, पण तेव्हा काय करायचं? तर बटाटा बघ सगळ्या भाज्यांमध्ये खपून जातो, सगळ्यांना आवडतो. आणि तुला माहितीये का, पोह्यामध्ये जसं चांगला लागतो ना तसं नुसतं पण चांगलं लागतं. स्वयंपाकघरातला बाईचा दोस्त आहे बटाटा. अगं मेथीपासून मटकीपर्यंत सगळ्या भाज्यात चालतो. पडतच राहतोय माय. सोने, तुला अक्कल नाही? किती वेळा सांगितलं आत येताना दरवाजा वाजून आत यायचं. तुला पण सांगितलंय ना की कपडे बदलताना दरवाजा लावून घेत जा म्हणून. ठीक आहे, बरं आहे, पण घरात घाल, बाहेर नको घालू. भावड्या, तुला खरंच फॅशन मधलं काही कळत नाही रे. अरे हा लेडीज टी शर्ट नाही, जेंट्स टी शर्ट आहे. तू आता जेंट्स टी शर्ट घालणार? तुझ्यासाठी आणलाय. सॉरी, मी असले टी शर्ट घालत नाही. घालणार रे प्लीज. अगं शिक्षक आहे मी, हे असलं काही घातलं तर ते कसं दिसणार आहे? कसं दिसशील म्हणजे एकदम कोल दिसशील. कूल? हो. एवढ्या थंडीत कूल कोणी घालतं का? आणि एवढे घाणेरडे जग कोणी करतं का? घाल ना प्लीज. सोने, मला कॉलेज आहे, मला जाऊ दे. प्लीज प्लीज प्लीज. शर्ट. सॉरी, पण प्लीज घाल ना. मला उशीर होत आहे, आल्यावर बघू. नाही होत, आधी घाल, नाही तर मी जाऊनच देणार नाही. अगं सोने, मला नाही आवडत ते. घाल ना रे प्लीज. नाही. म्हणून तर असं चंपक भूम्या दिसतोय. काय म्हणली? चंपक भूम्या. नीट बोलायचं, नीट बोलायचं. मोठा भाऊ आहे तुझा. माझा मोठा भाऊ आहे ना, मग माझ्यासारखा राहा ना एकदम स्टाईल मध्ये, टिपटॉप. टिपटॉप? मला नाही आवडत तुझ्यासारखं टिपटॉप. आवडत नाही.
हे असे बोंगे कपडे घालायला बरं आवडतं तुला? पुस्तकाच्या कव्हर सारखे एकदम झाकून झाकून. काका दिसतो तू याच्यात. सोने, मला काका म्हणू नको प्लीज. सॉरी. पण काकाच दिसतो तू याच्यात. सोने, मला काका म्हणू नको. काका नाही तर काय म्हणू हा तुला? ही अशी बोंगी पॅन्ट, ते नगरी टेलर कडून शिवलेले शर्ट, ती वाढलेली दाढी. कॉलेजचा प्रोफेसर आहे का चपराशी तू? सॉरी, चपराशी काका. सोने, चपरासी काका, प्लीज घाला ना टी शर्ट प्लीज. थांब तू. आईला सांग तू पुण्याला गेली होती म्हणून. थांब. काका किती कंप्लेंट करणार तुम्ही माझ्या आईजवळ? असं कुठे असतं काका, घाला ना. तुला अक्कल नाही सोने, अक्कल नाही. एकदा नाही बोललो ना तर नाही ना. मी माझ्या पैशातून आणलं होतं रे खास तुझ्यासाठी पुण्याहून. नाही घालायचं तुला, नको घालू, जाळून टाक. आता काका नाही, हिरा दिसतोय. सोने, पप्पे बसू जरा चल. एक गोष्ट ध्यानात घे पोरी, सासरच्या लोकांच्या मनात घर करायचं असेल ना तर त्याचा रस्ता सरळ पोटातून जातो. मला कधी कधी टेन्शन येतं ग. नाही म्हणजे सगळा दिवस जर स्वयंपाक पाण्यात गेला तर मग मी अभ्यास कधी करू? त्यात काय एवढं? त्याला काय लय वेळ लागतो का? एकदा सकाळी आणि एकदा रात्री 2 टायमाला तर करायचं असतंय. त्याचं कसलं टेन्शन घेते ग तू? अगं तसं नाही म्हणत मी आई. मला हे बघ पप्पे, भले तू रात्री जागून अभ्यास कर नाहीतर पहाटे उठून अभ्यास कर, पण स्वयंपाक मात्र नेमानं आणि नीट झालाच पाहिजे. आणि एकदा का तुझ्या हाताची चव सगळ्यांना लागली ना का मग बघायलाच नको. अगं सगळ्यांच्या काळजात घर करून राहशील तू. सासू सासऱ्यांची तर पोरगीच होशील. अगं गणगवतात नुसतं कौतुक करतील बघ तुझं. आणि तेच ऐकायचंय मला. अजून काय पाहिजे ग मला? सासू सासरे जेव्हा तुझं कौतुक करतील ना तेव्हा सगळ्या जगात मीच खुश असन. मला समाधान लागल का बाई माझ्या पोरीला मी चांगलं वळण लावलं. पोरी, तुझ्या पप्पांच्या माघारी तुझ्या लग्नाचं स्वप्न फक्त मी बघितलं. ते एकदा का नीट पार पडलं ना लय हलकं वाटेल बघ मला. लय हलकं वाटेल. यांना सांगता येईल का बघ तुमच्या माघारी तुमच्या पोरांचं सगळं नीट केलंय मी. काही कमी पडू दिलं नाही त्यांना. पोरीच्या लग्नाची किती काळजी असते ना, नाही कळायचं तुला. काय मी चला थोडक्यात हुकलं राव. हे शिक्षणाचा मुद्दा मध्ये घातला ना, नाही त्या बबन शेठच्या किशोर बरोबर फायनलच होत. बरोबर आहे, पण पप्पीचं शिक्षण महत्वाचं आहे ना. अरे पण बबन शेठ आता लोकांना काय सांगतील?
चांगलं तर सांगणारच नाहीत आणि सांगितलं तर लोकच म्हणतील. मग तुम्ही काऊन नाही करून घेतलं? बरोबर आहे, पण पप्पीचं शिक्षण महत्वाचं आहे ना. काय पपीस शिक्षण लावलंय रे? हा? अरे लग्न करायचं की नाही तिचं? असं म्हणलं तर कसं काय सोयरी घ्यायच्या? येतील की नाही. याला काय झालं? एक सोयरी तर खिशात आहे माझ्या आता. हे बघ, हे बघ फोटो. फक्त सोयरी कोणी पाठवली ते नको विचारू. का? आप्पा घराबाहेर हाकलतील मला. कोणी पाठवली? चंद्रकांत दादानं. अरे बघ तर खरं, आपल्याला सांग तू पाठवले म्हणून. बघ ना, बघ. अरे अरे अथर्व, अरे फोटो पाठील बघ. अरे फोटो पाठ. तू कधी आला? आत्ताच आलो. मम्मी पण आली. दादा आले मी. अरे नुसता बघत काय बसलास? बॅग घे की, रिक्षात ठेवली. अथर्व खाली ये बरं. सांगितलं ना, बंगावर बसून आहे हात पाय धुतल्याशिवाय. चल हात पाय धुवा. वर गेलं ना तर देवाच्या पाया पडा आधी आणि मग आप्पाच्या पाया पडा. चल चल चल. ही कशी काय आली अचानक? काय की बुवा,